आणि सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा 2016 सालापासून पुण्यामधल्या येरवडा कारागृहामध्ये कैद आहे। त्याआधी तो नाशिकमधल्या कारागृहात होता। तिथून तो पॅरोलवरती सुटला आणि डान्स करत असतानाचा व्हिडिओ नाशिक कारागृहातून पॅरोलवरती सुटला असतानाचा आहे। येरवडा कारागृहामध्ये तो अद्याप पॅरोलवरती सुटलेला नाही अशी माहिती आहे। मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, 2016 पासून तो येरवडामध्ये आहे। 2016 सालापासूनची सलीम कुत्ताची माहिती कारागृह प्रशासन काय देते? सलीम कुत्ता हा 2016 पासून येरवडा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये आहे आणि तेव्हापासून तो जामिनावरती किंवा पॅरोलवरती बाहेर आलेला नाही। याचा अर्थ असा आहे की जो व्हिडिओ दिसतो आहे ज्याच्यामध्ये तो नाचताना पाहायला मिळतोय तो 2016च्या आधीचा आहे किंवा 2016 मधला तो असू शकतो, ज्यावेळी 2016च्या आधी तो नाशिक मधल्या कारागृहामध्ये बंदिस्त होता आणि 1993च्या बॉम्बस्फोटामधला तो आरोपी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। आणि जेव्हापासून त्याच्यावरती खटला चालला 1993च्या बॉम्बस्फोटाचा, तर त्याला अटक करून नाशिकच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथून तो पॅरोलवरती सुटलेला होता 2016ला। 2016 नंतर तो पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये शिफ्ट करण्यात आला आणि तेव्हापासून तो बाहेर आलेला नाहीये। याचा अर्थ हा जो व्हिडिओ आहे तो 2016 सालचा आहे, जेव्हा त्याला येरवडा कारागृहामध्ये आणायचं होतं त्याच्या आधीचा आहे। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।